ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. मंडळी नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं पडगम येत्या काही दिवसात वाजते. मंडळी नगर परिषदेची निवडणूक संपलेले निकाल काही दिवसात लागतो आणि लगेचच काही दिवसातच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. तर याच अनुषंगानं आपण सांगोला तालुक्यातले जे विविध जिल्हा परिषद गट आहेत तिथल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पण त्यांच्याशी संवाद साधतोय. आज आपल्यासोबत आहेत चोपडी गटातले एक उमद तरुण नेतृत्व की ज्यांनी चोपडी गटामध्ये विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. कोरोनाच्या काळात विशेषतः त्यांनी लोकांसाठी अनेक चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवलेत, मदत केलेले आहेत. तर असे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वलेकर जे की उदनवाडीतले आहेत. प्रशांत वलेकर आपल्यासोबत आहेत. प्रशांत भाऊ नमस्ते. नमस्ते साहेब. कसं चाललंय म्हणजे जिल्हा परिषदेची निवडणूक आता घोषित होईल, अजून आचारसंहिता लागू व्हायची आहे पण वेळ अजून आहे तसा, परंतु एकदा घोषित झाल्यावर आचारसंहिता लागल्यावर वेळ फार कमी मिळणार आहे कारण आपण नगर परिषदे वेळेत बघितलेलं आहे. तर तुमचं साधारणतः गणित काय, कारण तुमच्याबाबत आम्ही चर्चा फार ऐकतोय की तुम्हाला उमेदवारी मिळावायची लोकांची मागणी दिसते. तुम्ही इच्छुक आहे का? मी चोपडी जिल्हा परिषद गटातून इच्छुक आहे. मी सध्या भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे. आदरणीय राज्यामध्ये आपले देवाभाऊंचं सरकार आहे. या जिल्ह्याला विशेष करून पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब लाभलेले आहेत आणि मी ज्यांच्या छत्रसेवेखाली मी ज्यांच्या नेतृत्वात काम करतोय ते माझे नेते आदरणीय बाळासाहेब एरंडे मालक आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनशी केदार साहेब आहेत आणि तालुक्यामधील विविध तालुका अध्यक्ष, विविध पदाधिकारी आणि एक संघटनात्मक काम आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करत आहे. आम्ही इलेक्शन आलंय म्हणून तुमच्या समोर आलोय असा काही प्रकार नाही. तुम्ही सक्रिय आहे म्हणजे आता तुमच्याबद्दल बरं का मला एक अजून काही गोष्टी म्हणजे निवडणूक वगैरे ह्या गोष्टी होत राहतील कारण तुम्ही माझ्या ऐकण्यात असं आलंय की कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही त्या भागात खूप चांगलं काम केले. तो नेमका विषय काय? कोविडच्या काळामध्ये आम्हाला लोकांचं काम करण्याची आवड असल्यामुळं आम्ही राजकारण समाजकारणामध्ये सक्रिय असल्यामुळं कोविड काळात आम्ही स्वतःच्या घरी गेलो नाही. जी आमच्या गावातली आसपासच्या गावातली लोकांना भरपूर प्रश्न होते. आपल्यामध्ये लॉकडाऊन झालं त्यामुळे कुठं गावोगाव बंदी प्रवेश होता, बाहेरची लोक आणणे, बाहेरच्या लोकांना केलं जायचं म्हणजे वेगळं हे असायचं. माझं स्वतःचं ऑफिस गावामध्ये होतं त्यावेळेस ऑनलाईन पासेसची सोय होती. माझा सहकारी मित्र सोमनाथ कुंभार आणि आम्ही लोकांचे डॉक्युमेंट घेऊन त्यांना ऑनलाईन पासेस उपलब्ध करून वाहनांना पास काढून लोकांचे पास काढून ते लोक आपल्या कामाधंद्यासाठी बाहेर होते ते आम्ही आमच्या गावामध्ये आणले. ज्यांना काळच खूप अडचणी जात होता, तो काळ अत्यंत कठीण होता आणि त्या काळामध्ये गावामध्ये कोण बाहेर पडण्यास धाडस करत होतं आणि प्रत्येकाला स्वतःची भीती असणं साहजिक आहे साहेब. बरोबर. त्याच्यामध्ये माझ्या आरोग्य केंद्रात औषधाचा तुटवडा होता. मी स्वतः त्या ठिकाणी गेलो, त्यांना विचारपूस केली आणि त्यांच्याकडे यादी घेतली आणि सगळे औषध गोळ्या जेवढ्या लागतील ते स्वतःच्या पैशाने मी गावातल्या आरोग्य केंद्राला स्वतःच्या पैशातून दिल्या. तिथल्या आरोग्य सेविकेने मला सांगितलं वरनं येण्यासाठी विलंब लागतोय, तुम्ही दिल्या तरी भाऊ खूप चांगलं होईल. आम्ही स्वतःच्या पैशातून औषध त्या आरोग्य केंद्राला उपलब्ध करून दिली. सॅनिटायझर आम्ही दिले स्वतः, मास्क दिले जिथं जी आवश्यकता वाटते आणि प्रत्येक गाव असू द्या, तालुका असू द्या किंवा जिल्हा परिषद गट असू द्या, ज्यांनी आम्हाला संपर्क केला त्या लोकांपर्यंत आम्ही मदत केलेली. तर साधारणतः हा कोरोनाचा हा विषय कोरोना काळातला खूप भीषण विषय होता. तुम्ही खूप म्हणजे आधार दिलेला आहे त्या भागातल्या लोकांना. पण त्या गटामध्ये विशेषतः चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये अशी तुमच्या हातनं काही कामं झाली का, रस्त्याची कामं किंवा इतर अशी काही कामं सांगता येतील का? आम्ही आता कारण तुम्ही एरंडे मालकांचे म्हणजे बाळासाहेब एरंडे यांचे कार्यकर्ते आहात, तुम्हाला त्यांची साथ असणार, काय साधारणतः सांगताय? आता सध्या आम्ही बाळासाहेब एरंडे मालक यांच्या मार्फत आदरणीय पालकमंत्री गोरे साहेबांच्या माध्यमातून आमच्या चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये नाझऱ्या या गावामध्ये एक
शाळा आहे पुजार वस्तीची. बर बर बर. तिथं विद्यार्थ्यांना जाण्या येण्याची अडचण होती. अच्छा बर. आमचे ज्येष्ठ नेते आहेत सूर्यकांत चौगुले काका, बर यांनी आम्हाला विनंती केली. मालक आम्ही त्या स्थळाला पाहणी करायला गेलो. बर बर. त्यात गेल्यानंतर ती परिस्थिती बघितल्यानंतर बर तातडीने तिथं आम्ही निधी मंजूर केला. 50 ते 60 वर्ष झालं त्या बनसोडे मळ्याला जाणारा बर बर. डांबरी रस्त्याची मागणी खूप दिवस होती. अच्छा बर बर. तिथेही जाऊन आम्ही लोकांशी संपर्क साधला. बर बर. लोकांशी चर्चा केली. बर. मालकांनी आता आदरणीय गोरे साहेबांकडे पत्राद्वारे मागणी केलेली आहे. बर. आणि त्याच्यामध्ये इंडोर्समेंट पण झाले पालकमंत्री साहेबांचं. अच्छा. की याला तात्काळ निधी उपलब्ध करावा. बर. तो पण डांबरी रस्ता आम्ही बनसोडेवाडीसाठी करतोय. प्लस आता पुजार वस्तीसाठी आम्ही DPDCतून निधी मंजूर केलाय. अच्छा हा बर. तो मंजूर आहे, प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, ग्रामपंचायतच्या नावानं मिळालेली आहे. बर. येत्या काही दिवसात त्याचं आठवड्याभरात काम चालू झालेलं आपल्याला दिसेल. अच्छा. तसेच बुद्याळ गावामध्ये आम्ही निधी दिलाय. बुद्याळमध्ये विविध रस्ते असेल, सगळ्या गोष्टीचा अभाव होता. तिथेही मालकांच्या माध्यमातून 60 ते 65 लाखाचा निधी बुद्याळ गावाला दिलाय. इकडं उदनवाडी माझं गाव आहे. उदनवाडी गावाला सुद्धा आता तुम्ही आला किंवा कुणालाही गावात फोन करून विचारला, जेवढे रस्ते विकास निधीतून करता येते तेवढे केले. आणि राहिलेले रस्ते मागल त्याला मी रस्ता दिलाय साहेब, माझ्या स्वखर्चातून. म्हणजे तुम्ही निधीची वाट बघितली नाही, निधीची वाट बघितली. एवढं मिळालं तो ठीक आहे, पण त्याच्या उपर जी काम आहे ती काय साधारणतः किती खर्च तुम्ही केला वैयक्तिक, किंवा किती कामं केलीत अंदाजे? आता पण मी तुम्हाला आज पण सांगतो, चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये 13 गावं येतात. 13 गावातल्या सर्व नागरिकांना, ज्येष्ठ मंडळी, नेत्यांना माझी विनंती आहे की ज्यांना ज्यांना रस्त्याची अडचण आहे त्या 13 गावातल्या सर्व जनतेसाठी मागल त्याला रस्ता मी स्वतःच्या खर्चाने करण्यासाठी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी मला संपर्क साधावा. मला संपर्क साधल्यानंतर माझी माणसं तिथं जातील आणि त्या लोकांचं काम करून आम्ही रॉयल्टी भरून रस्ते करून दिलेत. जी मी स्वतः जी रस्ते केले तर मध्ये प्रशासनाचा इश्यू असल्यामुळं आचारसंहिता होती आणि त्याच्या अगोदर पण कामं केली आम्ही, तर शासनाची रितसर रॉयल्टी परवानगी घेऊनच केली. तसं मला आपल्या माध्यमातून पण सांगायचं आहे. लोकांनी तुम्हाला संपर्क करावा जिथं कुठं अडचण आहे आणि जिथं निधी वेळ लागू शकतो निधी मिळण्यासाठी शासकीय, तिथं तुम्ही हे करावं. प्रशांतजी, मला अजून एक असं विचारायचं की आता एरंडे मालकांनी खूप, म्हणजे बाळासाहेब एरंडे यांनी सांगोला तालुक्यासाठी निधीचा खूप झपाटा लावला आहे. कारण ते आम्हाला कळलेली माहिती अशी की मोठ्या प्रमाणात त्यांनी निधीसुद्धा आणलेला आहे. तर जर समजा तुम्हाला त्या भागातल्या लोकांनी निवडून दिलं तर एरंडे मालक असतील किंवा जयभाऊ गोरे असतील यांचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? आता समजा मला पक्षानं संधी दिली, माझ्या नेत्यानं मला संधी दिली आणि जनतेनं जर माझ्यावर विश्वास दाखवला, मी ह्याच्या मागे पण कुठला पदाधिकारी नसताना जनतेसाठी काम करतो. अच्छा. आणि मला कुठल्याही माणसाचा कितीही वाजता रात्री फोन आला आणि अडचण आहे, मी फोन घेतो, प्लस प्रत्यक्षात स्वतःची गाडी घेऊन त्या माणसापर्यंत पोहोचतो. त्याचा दवाखाना असू द्या किंवा त्याच्यावर कोणतंही संकट येऊ द्या, तुम्ही सामाजिक एक भान ठेवून मदत, माणुसकीच्या भावनेत. मी कुठलाही राजकारणाचा स्वार्थ म्हणून राजकारण करणार नाही. मला पद मिळावं म्हणून नाही, मला अजून आयुष्यभर जरी नाही पद मिळालं तरी मी लोकांच्या कामासाठी कटिबद्ध असेल, लोकांसाठी कटिबद्ध असेल. आणि मी माझ्या चोपडी जिल्हा परिषद गटातून जर मला लोकांनी संधी दिली, त्याचं सोनं करण्याचं काम आदरणीय एरंडे मालक असतील, आदरणीय जयकुमार गोरे साहेब असतील, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चेतनशेख केदार साहेब असतील आणि पालकमंत्री साहेब यांच्या माध्यमातून मोठा विकास निधी आणि आवश्यक असलेल्या गोष्टीसाठीच आणेल आणि ज्या अडी अडचणीत लोकांना जाणवत आहेत त्या सोडवण्याचा निश्चित मी या माध्यमातून प्रयत्न करेन. ओके. तर मंडळी, हे होते प्रशांत वलेकर, चोपडी जिल्हा परिषद गटातून ते भारतीय जनता पक्षाच्या वतीने इच्छुक आहेत. मंडळी, प्रशांत वलेकर यांचं त्या गटामध्ये मोठं काम आहे आणि तिथल्या नागरिकांची, तिथल्या मतदारांची किंवा कार्यकर्त्यांची, समर्थकांची त्यांना उमेदवार द्याव्याची मागणी होताना दिसते. मंडळी, आपण पुढच्या भागामध्ये इतर जिल्हा परिषद गटातल्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधूया. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.
ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा.